तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावरती मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यावरून प्रशांत आंबे आणि स्मिता पानसरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील जाणून घेऊयात। त्यांनी जी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीची मागणी केलेली आहे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे। ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गाने ते मागणी ते करू शकतात। पण पानसरेंवर जो मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची जी मागणी त्यांनी केलेली आहे हा प्रकारच मी पहिल्यांदाच ऐकला आहे। म्हणजे कदाचित अशा पद्धतीनं हास्यास्पद प्रकार कुणीतरी केला असेल। ज्या विचारसरणीनं कॉम्रेड गोविंद पानसरेंना जिवंतपणी त्रास दिला, त्यांची हत्या केली, तीच विचारसरणी ते शहीद झाल्यानंतर सुद्धा त्रास देते आहे, ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे। खरं तर मरणोत्तर गुन्हा दाखल करणं हा जो काय म्हणतात त्याला शब्दार्थ आहे, याचंच एक नव्यानं काहीतरी त्याचं लोकांनी त्याचा अर्थ शोधायला पाहिजे। आणि ज्या अर्थी आमदार आणि त्यातही सत्ताधारी आमदारांनी ज्या अर्थी मरणोत्तर गुन्हा दाखल करा असा शब्द वापर केला आहे, त्या अर्थी त्या आमदाराच्या बुद्धीची कीव करावी का असा एक प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे। आणि आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनाही प्रश्न विचारणारी माणसं नको आहेत। मग प्रश्न विचारणारी माणसं न तयार होण्यासाठी काय करता येणं शक्य आहे? अशा अनुषंगानं जे करता येणं शक्य आहे ते करण्याचे प्रयत्न हे सातत्यानं करताना दिसत आहेत।